गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे मान्य का करत नाही? ही वेळ राजकारण करण्याची नाही, यावर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा असं मत सुप्रिया सुळेंनी नोंदवलंय। केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। तर राज्य सरकारवरही त्यांनी यावरून टीका केलेली आहे। तर सुप्रिया सुळेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले। विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले। आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्यात तातडीने या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे। जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया। पण गेले अनेक दिवस पॉवर सिक्युरिटीवर राहुल गांधीजी सातत्याने बोलत आले। जे राहुलजी बोलले ते सगळं आता खरं होताना आपल्याला 2 आठवड्यांनी दिसतं। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाही आहे। त्या संदर्भातली आपली पोझिशन काय आहे हे केंद्र सरकारने क्लिअर केलं आहे। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं, भीतीपोटी जेव्हा लोक रांगेत उभे राहतात किंवा सिलेंडरचं साठे बाजार किंवा आपल्या घरी एक सिलेंडर असताना परत एक अजून घेऊन ठेवा की बाबा अन्यथा उद्या जर टंचाई झाली तर काय करायचं, हे जे भीतीपोटी अनेक वेळा लोक करतात, या गोष्टी होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलं। दरम्यान गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनीही सरकारला काही सवाल केलेत। मग रांगा का दिसत आहेत, लोक रस्त्यावरती का दिसत आहेत? मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली, फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट्स आता बंद झालेली आहेत किंवा होत आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सदोषती यंत्रणा आहे। जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणूनसुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारं मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्यात।